नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 1चा या व्हिडिओमध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिल्या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न आहेत, खूप सिंपल प्रश्न आहेत आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये टेबल दिलेला आहे, तो टेबल पूर्ण करायचा आहे। सोडूया। पहिला प्रश्न, टू ड्रॉ ग्राफ या लाईनचा ग्राफ काढण्यासाठी जर आपण x ची व्हॅल्यू येथे 1 घेतली तर y ची व्हॅल्यू काय घ्यायची ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। येथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी आपण कोणता ऑप्शन्स करेक्ट आहे ते फाइंड आउट करूया। इक्वेशन दिलेले 4x + 5y = 9 आणि x ची व्हॅल्यू दिली आपल्याला x = 1, तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। तर x ची 1 व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करू, म्हणजे इक्वेशन कसं होईल 4x ची 1 म्हणजे इंटू 1 + 5y = 19। Therefore 4 into 1 म्हणजे 4 + 5y = 19। Therefore 5y = 19 हे +4 या साईडला आल्यावर -4 होतील। Therefore 5y = 19 - 4 म्हणजे 15, y = 15 हे 5 मल्टिप्लिकेशनचे या साईडला आल्यानंतर डिव्हिजनमध्ये जातील, ही काटाकाटी करता येईल, म्हणजे y ची व्हॅल्यू येईल आपल्याला 3। जर आपण x ची व्हॅल्यू 1 घेतली तर y ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल 3 घ्यावी लागेल। 3 चा ऑप्शन आहे का, आहे, म्हणजे बी ऑप्शन्स आपला करेक्ट आहे। नेक्स्ट, दुसऱ्या प्रश्नामध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल असणाऱ्या सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये dx ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, dx = 49 दिलेला आहे आणि dy ची पण व्हॅल्यू दिलेली आहे -63। तर आपल्याला d ची पण व्हॅल्यू दिलेली आहे 7, यावरून फक्त x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। x ची व्हॅल्यू काय ते फाइंड आउट करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला माहित आहे x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर dx/d हा रेशो घेतो, dx/d। dx ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 49 आणि d ची पण व्हॅल्यू दिलेली आहे 7, म्हणजे 49/7 हे आन्सर येईल 7। काटाकाटी केली तर 7 आन्सर येते। 7 आपला आन्सर आहे का, आहे, ये, म्हणजे ऑप्शन ये आपला करेक्ट आहे। येथे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी आपण डिटर्मिनंट लिहून घेऊ। डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला माहिती आहे हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -4 × 5 आणि मायनस हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -7 × 3 हा मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन येईल -20 मायनस, आणि हा मल्टिप्लिकेशन येईल -21, -20 मायनस इंटू मायनस म्हणजे हे प्लस होतील आणि 21। आता 21 आणि -20 आन्सर 1 ऑप्शन दिलेला आहे का आपल्याला, 1 आहे, म्हणजे डी इज अ करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट, येथे चौथ्या प्रश्नामध्ये 2 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्यावरून डिटर्मिनंट मेथडने आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे। तर x + y = 3 हे एक इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन आहे 3x - 2y - 4 = 0। आता ax + by = c हा आपला लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे। त्या टाईपमध्ये हे इक्वेशन आहे ax म्हणजे x ची टर्म y ची टर्म = कॉन्स्टंट। येथे x ची टर्म y ची टर्म आणि कॉन्स्टंट पण याच साईडला आहे, कॉन्स्टंट आपल्याला या साईडला पाहिजे, म्हणून याच इक्वेशनला आपण काय करू, असं लिहू शकतो 3x - 2y = हे 4 या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे +4 होतील -4 चे। हे इक्वेशन आलं दुसरं आपलं आणि हे आलं पहिलं, बरोबर आहे। तर आता x + y = 3 आणि दुसरं इक्वेशन 3x - 2y = 4 हे दोन इक्वेशन्स आहेत। तर आता यावरून डी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला। डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय माहीत पाहिजे आपल्याला, a1 a2 b1 b2 ह्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत। तर आपण ह्या व्हॅल्यू a b c दोन इक्वेशनसाठी आपण पहिलं इक्वेशन त्यासाठी a1 b1 c1, दुसऱ्या इक्वेशनसाठी a2 b2 c2 प्रत्येकाला इक्वल टू करू।
A1 म्हणजे या इक्वेशनमधला एक्सचा कोइफिशियंट, येथे काहीच नाही म्हणजे 1, B1 म्हणजे वायचा कोइफिशियंट, C म्हणजे कॉन्स्टंट 3, A2 3, हे -2 आणि हे 4. आता डिटर्मिनंटची डीची व्हॅल्यू इक्वल टू ह्या दोघांचं डिटर्मिनंट घ्यायचं आपल्याला, म्हणजे A1 A2 आणि B1 B2. आता यांच्या व्हॅल्यू पुट करू आपण. A1 A2 1 आणि 3 आणि 1 आणि -2. क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 × 1 म्हणजे -2 होईल आणि -3 × 1 म्हणजे 3, -2 -3 म्हणजे -5. हे येईल आपला आन्सर. -5 आहे का ऑप्शन? -5 C नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. ax + by = c. पहिलं इक्वेशन ax + by = c आणि दुसरं इक्वेशन आहे mx + ny = d. आणि यासाठी कंडिशन दिलेली आहे an ≠ bm. ही कंडिशन दिलेली आहे. तर या कंडिशनवरून आपण असं लिहू शकतो a/m ≠ b/n. यावरून आपण असं लिहिलेलं आहे. आता a/m म्हणजे काय? एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आहे तो a/m. म्हणजे एक्सच्या दोन्ही इक्वेशनमधील एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो. आणि b/n म्हणजे काय? ह्या दोन्ही इक्वेशनमधील वायच्या कोइफिशियंटचा हा रेशो आहे. आणि हा इक्वल टू नाही आहे, दोन्ही इक्वल नाहीत. आता मित्रांनो, जर आता या इक्वेशनचा जनरल फॉर्म कसा होईल? सपोज हे पहिलं इक्वेशन, म्हणून a1x + b1y = c1 होईल. ह्या दुसऱ्या इक्वेशनचा जनरल फॉर्म कसा होईल? a2x + b2y = c2. आता ही कंडिशन, अशी जर कंडिशन असेल a1/a2 नॉट इक्वल टू b1/b2 आणि नॉट इक्वल टू c1/c2. a1/a2 म्हणजे एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो नॉट इक्वल टू वायच्या कोइफिशियंटचा रेशो नॉट इक्वल टू कॉन्स्टंटचा रेशो. तर ह्या दोन लाईन्स एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणजे यांना एकच सोल्युशन असते, एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. जर a1/a2 इक्वल टू b1/b2 आणि इक्वल टू c1/c2 असं असेल तर काय, यांचे सोल्युशन अनेक मिळतील. म्हणजे ह्याच लाईन कशा जातील? ही एक लाईन, त्यावरच ही दुसरी लाईन, म्हणजे ह्या ओव्हरलॅपिंग होतात लाईन. एकाच लाईनवरून सगळ्या लाईन पास होतात, ओव्हरलॅपिंग. सपोज आपण एक इक्वेशन घेतलं 2x + 3y = 7. हे इक्वेशन आहे. समजा ह्या इक्वेशनची आपण ग्राफ पेपरवर ही लाईन काढलेली आहे. या इक्वेशनची ग्राफ पेपरवर आपण ही लाईन काढली. जर ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं, तर ही साईड कशी होईल? मग 2 ने मल्टिप्लाय करू, 4x होईल प्लस 6y होईल आणि 14 होईल. मग ही पण लाईन कशी होईल? यावरूनच पास होईल. 3 ने मल्टिप्लाय केलं तर ती पण लाईन यावरूनच पास होईल. मग त्यावेळेस कंडिशन कशी असणार आहे? या प्रकारची असणार आहे. आता येथे पाहू आपण, ह्या दोन लाईन एक ओव्हरलॅपिंग आहेत, बरोबर आहे. एकाच लाईनवरून सगळ्या पास होतात ह्या दोन्ही लाईनी. तर a1/a2 म्हणजे काय होईल? 2/4 = 3/6 आणि इक्वल टू 7/14. काय येईल? 1/2 होईल. हे काय होईल? 1/2 आणि हे काय होईल? 1/2. म्हणजे रेशो कसा आला आहे? सर्व इक्वल आलेला आहे, म्हणजे ओव्हरलॅपिंग होतात अशी कंडिशन असेल तर. आणि a1/a2 हे इक्वल आहेत b1 b2 बरोबर, परंतु इक्वल नाहीत c1 आणि c2 बरोबर. अशी जर कंडिशन असेल
तर त्या दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात, एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत, पॅरलल लाईन्स. ही कंडिशन होत असेल तर आपल्याला काय दिलेलं आहे, AN नॉट इक्वल टू BM ही कंडिशन दिलेली आहे. त्यावरून आपण ही कंडिशन तयार केली, म्हणजे कोइफिशियंट एक्सचे त्यांचा रेशो नॉट इक्वल टू कोइफिशियंट ऑफ बीचे नॉट इक्वल टू, ही कंडिशन आहे. बरोबर आहे. म्हणजे युनिकी सोल्युशन, त्यांचं सोल्युशन कसं असेल, एकच, ओनली वन कॉमन सोल्युशन. हे आन्सर आपलं याचं करेक्ट आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो टेबल दिलेला आहे आणि येथील ब्लँक स्पेसेस आपल्याला फिल आउट करायचे आहेत. तर येथे इक्वेशन दिलेलं आहे 2x - 6y = 3. समजा ही लाईन आपल्याला काय करायची, ग्राफ पेपरवर काढायची आहे. तर त्यासाठी आपण x आणि yच्या व्हॅल्यू काढतो. जर आपण x ची व्हॅल्यू -5 घेतली तर y ची व्हॅल्यू किती घ्यायची ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग ह्या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू -5 पुट करू आपण. म्हणजे इक्वेशन कसं होईल आपलं, 2 इक्वेशनची x ची व्हॅल्यू -5 म्हणजे इंटू -5 - 6y = 3, हे -10 होतील. -6y = 3 म्हणजे -6y = 3, हे 10 या साईडला प्लस होतील, म्हणजे -6y = 13 होतील. देअरफॉर y = 13, हे डिव्हिजनमध्ये येतील, 6 मायनस असा राहील, म्हणजे -13/6. व्हॅल्यू किती येईल मग yची, -13/6. येथे आपण काय लिहिणार, -13/6. x आणि y, x ची व्हॅल्यू -5 कॉमा आणि y ची व्हॅल्यू -13/6. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे पण y ची 0 दिलेली आहे. आता हेच इक्वेशन x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. इक्वेशन 2x - 6y = 3. y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, x ची व्हॅल्यू काढायची, y ची व्हॅल्यू 0 म्हणजे 2x - 6 × 0 म्हणजे 0 होतील. y ची व्हॅल्यू 0 पुट केली आणि 6 ने मल्टिप्लाय केलं तर हे 0 होईल आणि =3 म्हणजे 2x = 3. देअरफॉर x = 3/2. x ची व्हॅल्यू मिळेल 3/2. तर येथे आपण x ची व्हॅल्यू 3/2 घेऊ, 3/2. आता x ची व्हॅल्यू मग येथे किती आहे, ब्रॅकेटमध्ये 3/2 कॉमा आणि y ची व्हॅल्यू 0. पुढचा तिसरा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्राफ पेपरवर सोडवणार आहोत. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.